नमस्ते, मी मिसेस सुषमा ठाकरे, एक रिटायर्ड टीचर आहे आणि आज आपल्याला वास्तूविषयी काही माहिती देऊ इच्छिते। मागच्या वेळेस मी विद्यार्थ्यांबद्दल व्हिडिओ केलेले आणि तुम्ही भरभरून त्यावर प्रतिसाद दिला आणि खूप कॉमेंट्स पण आल्या, त्याबद्दल आपले धन्यवाद। आज आपण वास्तूविषयी बघू। आता वास्तू म्हणजे 4 भिंतींचं आवरण, म्हणजेच पंचमहाभूताचं अस्तित्व आणि त्यात आपण राहण्यायोग्य केलेली छोटीशी रूम, छोटंसं घर किंवा मोठं घर, त्याला आपण वास्तू म्हणतो। जे वास्तू आपलं प्रोटेक्शन करत असतं आणि जर त्याच्या दिशा व्यवस्थित असेल, म्हणजे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण स्वस्तिक काढावं, त्याप्रमाणे एंट्रन्स असावं, असं वास्तूत लिहिलेलं आहे। आणि रावण संहिता या पुस्तकात वास्तूचा फार चांगल्या प्रकारे उल्लेख केलेला आहे। रावण हा एक वास्तुतज्ञ होता आणि त्याची बरीचशी पुस्तकं मार्केटला आहेत, त्यातूनच आम्ही स्टडी केलेला आहे। वास्तूचा उंबरा हा नेहमी गोमूत्र, हळद आणि तुरटीच्या पाण्याने पुसावा। जर वेळ नसेल, नोकरी करणाऱ्या महिला असतील तर त्यांनी अमावस्या, पौर्णिमा, अष्टमी या दिवशी पुसावा आणि नमस्कार करून प्रार्थना करावी की हे वास्तुदेवता या घरात धनधान्य, ऐश्वर्य, सुख, संपत्ती येऊ दे, तरच आपलं जीवन चांगलं राहतं। कारण वास्तूचं जे द्वार आहे, जो उंबरा आहे, त्यातूनच सर्व गोष्टी होत असतात, त्यातूनच लक्ष्मी येत असते असं म्हटलं जातं। आणि हा उंबरा स्वच्छ ठेवावा, घर पण स्वच्छ ठेवावं। जनरली अमावस्येच्या दिवशी जाळी, जळपटं काढावीत। घरात तुटकी फुटकी भांडी ठेवू नये किंवा तुटकी घड्याळं, क्रॉकरीज, किंवा जर ॲक्सिडेंट झाला असेल तर मुद्दाम काही लोक तो वॉकर ठेवतात किंवा काठी ठेवतात की परत लागेल, तर तुम्ही परत त्याला आव्हान देताय त्या एनर्जीजला, आणि त्यामुळे या गोष्टी ठेवू नये, डोनेट करून टाकाव्यात। बघा, जर खूप क्रॉनिक डिसीज असेल आणि आता पर्यायच नाही, या त्या डॉक्टरांकडे धाव घेतली जाते तरी निदान लागत नाही, अशा वेळी हॉस्पिटलला जाऊन काही डोनेशन्स द्या, बघा तुमचा आजार पळेल। घरात मुलं चिडचिड करतात, लहान मुलं असतात, बरेचदा आजारी पडतात, अशा वेळेला त्या मुलांच्या अंगावरून नारळ ओवाळून तुम्ही जर 11 मंगळवारी जर गणेशाच्या मंदिरमध्ये तो नारळ फोडला, 7 वेळा उतार काढायचा आणि नारळ फोडायचा, तो 5 वाजताच्या आतमध्ये, तर तुमच्या मुलांच्या वरचे जे गंडांतर असेल ते जातात। एखादा पेशंट आहे, कोमात गेलेला आहे, ICUमध्ये आहे, डॉक्टर सांगतात आता सर्वांना बोलवून घ्या, पण आपल्याला त्याला परत आणायचं असतं, अशा वेळेला नारळाचा उपाय करावा, नारळाचा तोडगा करावा। नारळ घेऊन 7 वेळा उतारा काढून तो फोडून द्या, तोडून टाका आणि परत वळून बघू नका, लगेच घरी या, हातपाय धुवा। बघा, हे चमत्कारिक उपाय आहे, हे फार पूर्वीपासून हे चालत आलेले आहे आणि तुम्हाला तत्काल कामं होतात। आता विद्यार्थ्यांनी कुठे अभ्यास करावा, तर विद्यार्थ्यांनी नॉर्थ ईस्टच्या रूममध्ये बसून अभ्यास करावा। त्याचा मुख जे आहे ते पूर्वाभिमुख किंवा नॉर्थ अभिमुख असावं। किचन हे साऊथ ईस्टलाच पाहिजे, म्हणजे ईशान्य दिशेला पाहिजे। जर नसेल तर काय करायचं, त्याचा पण मी नंतर तुम्हाला उपाय सांगणार आहे। बेडरूम हे साऊथ वेस्टला असावे। साऊथ वेस्टच्या रूममध्ये जर बेडरूम असेल तर त्याचं प्रतिबिंब आरशात पडता कामा नये। जर आरसे, हल्ली आर्किटेक्ट सांगतात खूप मोठे मोठे आरसे लावा। आरसा हा रिफ्लेक्शन ऑफ लॉचा मोठा रोल प्ले करत असतो आणि त्यामुळे घरात खूप प्रॉब्लेम तयार होतात, त्याच्यामुळे आरसा हा घरात नसावा, पर्टिक्युलरली बेडरूममध्ये नसावा। पैशाची आवक वाढवायची असेल तर नॉर्थ साईड ॲक्टिवेट करा। काही क्रिस्टल्स येतात, काही गोष्टी, एक छोटंसं चित्र लावलं तरी तुम्ही व्यवस्थित ती नॉर्थ साईड केली तर ही कुबेराची आहे दिशा, असं म्हणतात की तिथे जर दरवाजा असेल तर फार उत्तम असतो, त्या घरातून पैशाची आवक चांगल्या प्रकारे येत असते। आणि त्यानंतर आला नॉर्थ वेस्ट म्हणजे वायव्य दिशा। या दिशेला काय ठेवावं हे देखील मी पुढच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे। आणि आज ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या आवर्जून तुम्ही करा। घर स्वच्छ ठेवा, नेहमी घर स्वच्छ ठेवा, उदबत्ती लावा, कॅम्फरिंग करा। भीमसेनी कापूर असतो, तो आपल्या घराचा मध्यबिंदू काढायचा आणि एक दिवनाल घेऊन त्यात तो कापूर लावायचा। आपले आईवडील, आपले पितृ यांचं नामस्मरण करून तो भीमसेनी कापूर तिथे जाळा आणि तो संपेपर्यंत तिथेच थांबा, प्रार्थना करा। घरात जर काही प्रॉब्लेम असेल तर ब्रह्मस्थान हे महत्त्वाचं असतं। ब्रह्माचं जे स्थान आहे
तिथे ती जागा पुसून तिथे कॅम्परिंग करा आणि तिथे बसून जर तुम्ही प्रार्थना केली तर निश्चितपणे आपल्याला धनधान्य ऐश्वर मिळू शकतो. झालेली सेवा मी स्वामी समर्थ चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.